पुढल्या बातमीकडे. कोल्हापूरमध्ये युवकाची आत्महत्या आहे. ऑनलाईन गेमिंगमध्ये हरल्याच्या नैराश्यातून ही आत्महत्या आहे. आदिती कोळी असं या तरुणाचं नाव आहे. रस्त्यावर सुसाट बुलेट पण डोक्यावर हेल्मेट गायब अशी अवस्था आहे. भाजप आमदाराचा बेजबाबदारपणा कॅमेऱ्यात कैद आहे. आमदार कीर्तिकुमार भांगडिया वाहतुकीचे नियम विसरलेले आहेत. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खतांची लिंकिंग केल्यास थेट परवाना रद्द होणार आहे. वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी इशारा दिलाय. खत विक्री दरम्यान इतर साहित्य घेण्याची सक्ती केल्यास थेट परवाना रद्द होईल. उष्णतेच्या लाटेनं विदर्भ होरपळतोय. अकोला आणि वर्धा या ठिकाणी सर्वाधिक तापमान आहे. नागपूर चौथ्या क्रमांकावर आहे. अकोला वर्धा या दोन्ही शहराचा पारा 45 अंशापार गेलाय. युद्धामुळे परदेश प्रवासाला ब्रेक लागतोय. पासपोर्ट अर्जांमध्ये मोठी घट आहे. अर्जांची संख्या 40 ते 50% घटली आहे. इंधनाचे दर वाढल्यानं विमान प्रवास भाडं देखील महागलंय. पनवेल रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्मवरील लिफ्ट कोसळली आहे. लिफ्टमध्ये काही प्रवासी अडकले आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वर लिफ्ट कोसळल्याची घटना आहे. सुरक्षेचा प्रश्न या निमित्तानं ऐरणीवर येतोय. रायगडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. दक्षिण रायगडमध्ये गोरेगाव परिसरात हलक्या सरी बरसतात. पहाटेपासून ढगांचा गडगडाट आहे आणि विजांचा कडकडाट सुद्धा. वीटभट्टी आंबा उत्पादकांच्या चिंतेत अधिकच भर पडताना दिसते. अमरावतीतलं वृद्ध महिलेवरील अत्याचार प्रकरण आणि नराधमाला अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली आहे. आमेद खान युसुफ खान असं या नराधमाचं नाव आहे. अमरावतीतील वृद्ध महिलेवरील अत्याचार प्रकरण नराधमाला अवघ्या 12 तासात अटक करण्यात आली आहे. आमेद खान युसुफ खान असं या नराधमाचं नाव असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.